नमस्कार मंडळी, निरालीमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नुकतेच आपण 1 मे महाराष्ट्र दिन साजरा केला आहे. त्याविषयीची थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. 1 मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केलं जातं. राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टीही असते. महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हावी यासाठी अनेक लोकांनी त्या काळात आपल्या प्राणांची आहुती दिली, लढा दिला. अशा बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. 1 मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. तसेच अनेक मराठी साहित्यिकांनीही महाराष्ट्र राज्य व्हावे यासाठी अनेक चळवळी घेतल्या, सभा घेतल्या, लोकांना जागृत केले, मोर्चा आणि सत्याग्रहसुद्धा केले. म्हणून हा दिवस मातृभाषा दिन, मराठी दिन म्हणून देखील ओळखला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याआधी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. त्यांनी भारताची विभागणी प्रांतानुसार केली होती, पण ती विभागणी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केली होती. 1946मध्ये ग.त्रम माणखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनात साहित्यिकांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे 3 ठराव पारित करण्यात आले. या ठरावांना राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा दिला होता. या चळवळीत तो सहभागी देखील होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार राज्याची मागणी लोक करू लागले. श्रीरामल्लू यांच्या बलिदानामुळे आंध्र प्रदेश राज्याची मागणी मान्य झाली. मात्र भाषावार राज्यासाठी नेमलेल्या कमिशनने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली. त्यावेळी त्या काळच्या दार कमिशनने देखील महाराष्ट्रीयन लोकांवर अपमानास्पद टिप्पणी केली. तसेच जे.टी. कमिशनने देखील महाराष्ट्र कर्नाटक राज्याला पाठिंबा दिला नाही. साहित्यिक आचार्य अत्रे आणि डॉक्टर भंडारे यांनी 28 नोव्हेंबर 1949 रोजी मुंबईसह महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने मांडला. पुढे 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगही नेमला गेला. या पुनर्रचना आयोगासमोर अनेकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने मते मांडली. 1955 मध्ये या राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात राज्य पुनर्रचनेबाबतची जी पायाभूत तत्त्वे होती ती सर्वांना समान लागू केली नव्हती. त्यात फार मोठी विसंगती होती. त्यामध्ये हैदराबादसाठी एक भाषिक तत्त्व आणि मुंबईसाठी द्विभाषिक तत्त्व होते. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट केले होते आणि मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार यांना बाहेर ठेवले होते. अशा अनेक विसंगती या अहवालात होत्या. त्यामुळे या आयोगाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर विरोध उफाळून आला. शेवटी पंडित नेहरूंनी सौराष्ट्रासोबत गुजरात, विदर्भासोबत महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशा 3 राज्यांची घोषणा जाहीर केली होती. नेहरूंच्या या त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडल्याने मराठी माणसाच्या मनात असंतोष, अन्यायाची भावना पसरली. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने आणखीनच पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे या चळवळीचे घोषवाक्य बनले. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वासमोर नमते घेतले.
त्यामुळे महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी आणि काँग्रेस सोडून इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या हातात घेतला. सेनापती बापट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे, साहित्यिक प्रल्हाद केशव अत्रे, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याने आणि कलाविष्काराने मराठी माणसाच्या मनात अस्मिता जागृत केली. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारले. त्यामुळे सर्वत्र याविषयीचा विरोध पसरला होता. 21 नोव्हेंबर 1956 रोजी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटनच्या दिशेने आला, सरकारचा निषेध करण्याच्या उद्देशाने. हा मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र सत्याग्रही देखील निश्चयी असल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 15 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा सरकारने केली. त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरले. जागोजागी सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून निर्दयीपणे 80 लोकांना गोळीबारात ठार केले. या अन्यायाचा निषेध म्हणून भारताचे त्यावेळचे तत्कालीन अर्थमंत्री C.D. देशमुख त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अधिक बळ मिळाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केंद्र सरकारने विशाल द्विभाषिक राज्य स्थापन केले. यात द्विभाषिक राज्यात सौराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई इलाक्यातील सर्व मराठी प्रदेश होता. त्यामध्ये बेळगाव, कारवार नव्हते. या द्विभाषिक राज्याला महाराष्ट्र तसेच गुजरातमध्येही खूप विरोध झाला. 1957 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक संयुक्त महाराष्ट्र समितीने लढविली. या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने भरघोस यश मिळविले. काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला नमविले. 398 पैकी 155 जागी विजय मिळविले. डॉक्टर भंडारे हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले विरोधी पक्षनेते बनले. 1962च्या निवडणुका समोर असल्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मागणीला अनुकूल झाले. मुंबईचा विकास व उभारणी गुजरातच्या भांडवलदारांनी केली असा गुजराती लोक दावा करत होते. म्हणून त्यांचे व्याज म्हणून 50 कोटी एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 1960 साली कामगार दिनी म्हणजेच 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. या राज्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांग या गावांचा समावेश झालाच नाही. त्यामुळे आजही महाराष्ट्र कर्नाटक प्रश्न धगधगत आहे. या नवीन महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आणि नागपूर ही उपराजधानी निश्चित करण्यात आली. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 1965 मध्ये मुंबईतील फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व हुतात्म्यांना माझे नम्र अभिवादन. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.